डोक्यावर असलेली वारकरी टोपी, गळ्यात असलेला पांढरा गमछा आणि अंगावर असलेला हा पांढरा सदरा माझे लक्ष वेधवून टाकणारी, हातात असलेली नारळी सुतळीने बांधलेली ती डपली, एका मराठमोळ्या वारकऱ्याच्या भूमिकेत समोर आलेला तो व्यक्ती. वय आणि परिस्थितीमुळे मला वारीला जाता आलं नाही, पण माझे 2 मुलं आज मी इथं असताना ते वारीला जात आहेत. ते माझ्या विठ्ठल रखुमाईची सेवा करतायत आणि त्या वयोवृद्ध बाबांची कला त्यांनी माझ्यासमोर प्रदर्शित केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी मला त्यांच्या खंजरीतून, त्या वाद्य प्रकारातून समजून सांगितला. त्यांच्या या कलेने मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आठवण करून दिली. माझ्याकडे त्यांच्यासाठी देण्याकरिता तर काही नव्हतं. बीडमध्ये असलेल्या युवराज दादांच्या दुकानामधली सुप्रसिद्ध मिल्कशेक त्यांना पिऊ घातले आणि ते पिताना त्या बाबांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद मला सुद्धा आनंद देत होता. जाता जाता आपल्या झोळीतला भंडारा काढून त्यांनी माझ्या भाळी लावला आणि जणू काही त्या विठ्ठलासारखा आशीर्वादच मला दिला.